या अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर बघा, आजच्या दिवशी पितरांची सेवा करण्यासाठी खरंच खूप महत्त्वाचा दिवस. पण आजच्या दिवशी सायंकाळी आपल्याला 3 ठिकाणी दीपदान करायचं आहे. दीप प्रज्वलित करायचा आहे, की जेणेकरून बघा पितृदोष असेल तर तोही दूर होईल. त्याचबरोबर बघा, पितरांचा आपल्यावरती आशीर्वाद राहील. माता लक्ष्मी, भगवान विष्णूंचा देखील आपल्यावरती आशीर्वाद राहण्यासाठी 3 ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे. 2 आपल्याला कंतीचे दिवे लागणार आहेत. तिळाचं तेल घ्यायचं आहे. तिळाचं तेल नसेल तर साधं तेल घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहेत. आणि एक दिवा आपल्याला दक्षिणेला तोंड करून आपल्या पितरांच्या नावे सायंकाळी प्रदोष काळामध्ये प्रज्वलित करायचा आहे. त्याचबरोबर ओम पितृदेवताभ्यो नमः, ओम पितृदेवताभ्यो नमः. दुसरा दिवा हा आपल्याला पिंपळ वृक्षाखाली प्रज्वलित करायचा आहे. पंकीचा दिवा जर नसेल तुम्हाला बनवायला टाइम, मातीची पंती आणि सेम तिळाचं तेल 2 वातीची मिळून 1 वात करायची. तिळाचं तेल नसेल तर काळे तीळ त्यामध्ये टाका आणि तिथं जाऊन वात प्रज्वलित करायचे आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत आपला दिवा प्रज्वलित करून 11 प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या, ज्यामुळे की पितृदोषही दूर होईल. त्याचबरोबर माता लक्ष्मी, भगवान विष्णूंची देखील कृपा आपल्यावरती नक्कीच राहणार आहे. तर तिसरा दिवा आपल्या मुख्य दरवाजाच्या तिथं आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. मी बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि आतमध्ये येताना उजवी बाजू ह्या ठिकाणी आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. श्री स्वामी समर्थ.